सोबत राहून अनेकांनी आपल्या मतांचं मूल्यांकन वाढवून घेतलं. विरोधी लढा सुरूच ठेवणार तुषार जाधव. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अर्थकारणाचा विजय तुषार जाधव. ऐनवेळी सोबत असलेल्या अनेकांनी आपल्या मतांचं मूल्यांकन वाढवून घेत टका दिला. परिणामी मागील परंपरेप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अर्थकारणाचा विजय झाला असल्याची कडवट प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांच्याविरुद्ध लढलेल्या तुषार जाधव यांनी दिली. तुषार जाधव पुढे म्हणाले की निवड बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीपासून अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. अनामत रक्कम स्वतः बँकेत जाऊन भरले असतानाही काही पैशाची बाकी दाखवून माझी उमेदवारी अर्ज रद्द काढण्यात आला होता. तसेच या निवडणुकीत तोकडे मतदार असल्याने विरोधकांनी मतावर जोर देता अर्थकारणावर भर देत निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेवटी ज्या शाखा अधिकारी यांनी चिल्लर पैशाची तफावत दाखवून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बेकायदेशीर अडथळे आणले त्यांच्या विरोधात मी वसमत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नमस्कार. काल झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांना माझ्या शुभेच्छा. तसेच ज्या 20 लोकांनी मला मतदान केलं त्यांचे सुद्धा मी आभारी आहे आणि त्यांचा मी ऋणी आहे. मी त्यांच्यासाठी जे काही मदत होईल माझ्या हिशोबाने मी त्यांच्यासाठी सदैव करत राहील. तसेच माझ्यासोबत राहिलेले काही लोकांनी ऐनवेळी माझ्यासोबत त्यांच्या मताचं मूल्यमापन करून मताचा भाव वाढून घेतला, त्यांना सुद्धा त्यांच्या मताच्या भावाचा त्यांना योग्य ते दर मिळाला. 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत, 7 लाखापर्यंत मताचा दर गेला. त्यांना सुद्धा ते शुभेच्छा. आणि हा जो विजय आहे हा जनशक्तीचा नसून हा धनशक्तीचा आहे. हे प्रत्येक जनतेला, सर्वसामान्य जनतेला कळायला आहे. आणि ही जी निवडणूक होती ही मोजक्या मताची निवडणूक होती, ही सर्वसामान्याची निवडणूक नव्हती. त्यामुळे मला आज काही धमक्या वगैरे येत आहेत, पण मी त्याला कोणत्याही धमक्याला न जुमानता लढा देणारा माणूस आहे. आणि येणाऱ्या काळात बघू, 100% माझा लढा असाच चालत राहील. तुम्ही वारंवार मी कसं या निवडणुकीपासून रोखता येईल मला त्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीपासून जेव्हा माझ्या संस्थेची मी जी काही अनिश्चित तफावत रक्कम ती सुद्धा भरून घेत नव्हते. आपण पाहिलात, मला सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत तिथं आंदोलन करावं लागलं. आणि शेवटी त्यांना म्हणजे द्यावं लागलं मला प्रमाणपत्र. पण ते सुद्धा त्याच्यात 31 मार्चला मी खोडसाळपणा करून एक 80 पैसे थकबाकी टाकून खूप प्रकारे त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण भिवून त्यांना राहणारा व्यक्ती नाही. मी 100% त्याच्या उत्तराला उत्तर देणारा आहे. आंदोलन करण्यामागचा उद्देश म्हणजे बँकेत पैसे भरून घेत नव्हते. जेव्हा बँकेची एखादी वसुली असेल तर तुम्हाला बँक ही तुमच्या घरी येते, पण इथं आम्ही स्वतःहून पैसे भरतोय तर पैसे भरून घेत नाही. शाखाधिकाऱ्यांनी तुम्हाला एनओसी दिल्यानंतर सुद्धा 80 पैशांची बाकी दाखवली, त्याच्यावर काही कारवाई करणार तुम्हाला? 100% मी कारवाई करणार आहे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. आणि तसे कोर्टात मी जे माझा मतदान रिजेक्ट झाला होता ना फॉर्म, त्यावेळेस जेव्हा कोर्टात गेलो होतो तेव्हा कोर्टाने सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचा आधार घेऊन मी वसमतच्या न्यायालयात त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून 2 माजी मंत्र्यांनी तुमच्यासाठी काम केलं, पण ते काही करू शकले नाही. सर्वसामान्यांचा विजय झाला असं बोलतायत. याबाबत तुम्ही काय सांगा? प्रामुख्याने ही बाब त्याने स्वतः आत्मपरीक्षण करावी. गेल्या पंचवार्षिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना 2 कुबड्या कोणाच्या होत्या? ह्या 2 मंत्र्यांच्या 2 कुबड्या होत्या आणि त्याच जीवावर ते संचालक झालेले आहेत. ही सगळी बाब प्रत्येक मतदाराला सुद्धा माहीत आहे. आणि आज ते भावना आणि आर्थिक राजकारणावर तेवढंच आणि आज ते त्यांच्या आर्थिक व्यवहारच्या जोरावर बोलतायत. हे जे काही बोलतायत ते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, वासी दांडेगावकर या तुमच्या पुत्रांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, तुम्हाला धोका दिला अशी चर्चा केली जाते. याबाबत काय सांगा? नाही, ही चर्चा विरोधकाकडूनच होतीये. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या माझ्या पाठीत
खंजीर वगैरे खुपसला नाही. ते माझ्या सदैव सोबत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा राहणार. आणि विरोधकाला असं काहीतरी कुरबुडी केल्याशिवाय राजकारणच करता येत नाही ना.